मिनी वृंदावनला. तर चला आजचा मध्ये बोललास हा तर चला आज आपण निघालो या बसमधून आणि आम्ही बसच्या लास्टच्या सीटावर म्हणजे आम्हाला मॅजिक वेगळा एक्सपिरियन्स येणार आहे. चला सुरुवात करूया आपल्या या ट्रिपला. तर फायनली आपला एसटीचा प्रवास झालेला आहे आणि आता आपण चाललोय टमटमने पुढे गोवर्धन इको विलेजला. तर चला. तर मित्रांनो फायनली यू आर अंडर CCTV कॅमेरा सर्वेलन्स आपल्या निरागस. चला सुरुवात झालेली आहे, एंट्री झालेली आहे. आता डायरेक्ट जेवायला जातो आम्ही. थांबा. अरे बाप रे, या बाई या असली आहे ना. थांब हे गाडी कुठे आली एक मिनिट. बाप रे अरे इज्जत. अरे कुठे चाललंय इकडे बघ. ओ भाई मित्रांनो फायनली मंदिरातून असं काही आहे. समोर आपल्या कृष्णाची मूर्ती आणि इकडे असा काही परिसर बघण्यात येतो. किंजल फ्रेंड्स आता विचार केला आहे थोडं मस्त इकडे बसावं आणि नंतर मग आम्ही निघू. मस्त असं आहे यार एन्व्हायरमेंट इकडे. आणि एकदम इकडे आलं एकदम असं थंड असं वाटतंय. मंदिर आहे ना, खूप मोठं मंदिर आहे. हे पण खूप मस्त आहे एकदम गाव वाटतं. तुम्ही खरं या. आपण हिच्या गावीला जाऊया लवकर. मस्त आजूबाजूच दाखव. तर फ्रेंड्स असं काही इकडे असं हे व्ह्यू आणि वरती बघा मस्तपैकी श्रीकृष्णाची लीला दाखवलेली आहे. एक एक झूम करून दाखवतो तुम्हाला. हे बघा असं प्रत्येक एका इकडे मोर आहे, इकडे आपले कृष्णाने नाचत आहेत. सगळं मस्तपैकी छान दाखवलं. तर अजून एका खूप सुंदर अशा जागी आलेल्या आपण. बापरे काय खूप छान व्ह्यू दिसतोय इथून. म्हणजे काय बोलायचं यार, काय भारी दिसतंय. वा. आणि हे बघा ह्याला बघा प्रथमेश द रॉकर. आणि इकडे भजन चाललंय, कीर्तन मंडप आणि खूप छान अशी फुलं वगैरे लावले आहेत. भारी वाटते यार मस्त. एक मिनिट इथून बघा दिसतोय का मी काय माहित नाही बट खूप यार खूप छान आहे. आता बघूया वरती जाऊन बघूया अजून कसं काय. आणि खूप जास्त गर्दी आहे. सॅटर्डेला आम्ही आलोय एकदम भर उन्हात आणि खूप भारी वाटतंय. तर यार खूप छान असं वाटतंय. आता हे दुसरा स्पॉट आहे आमचा. याच्या आधी आम्ही मंदिर एक्सप्लोर केलं आणि आता इकडे आलोय बघा. ओ भाई दिसतंय काय एक नंबर खूप छान. आणि मागे बघा खाली पूर्ण ढलांग आहे. तर चला आता फोटोशूट करून घेतो पटपट आणि त्यानंतर परत एकदा कंटिन्यू करूया. तर समोर काही असा काही व्ह्यू दिसतोय बघा यार किती छान वाटतंय. आणि मागे बघा यार डोंगरच डोंगर खूप भारी. आणि इकडे सगळीकडे हिरवेगार. तसं तर अजून बाकीचे फ्रेंड्स आपले समोर फोटोज काढतात. मला आला कंटाळा कारण खूप जास्त ऊन आहे. आणि यार काय बोलायचं एकदम छान जागा आहे. तसं तर स्टेशनपासून खूप लांब आहे बट वरतीचं वाटतं कारण आतापर्यंत आम्ही फक्त 2च ठिकाण फिरलो आहे आणि अजून पण एक्सप्लोअर करायचं. तर हे बघा आणि फ्रेंड लोकांना दाखवतो एक महिना. हे बघा इथे अजून पण यांचं एवढ्या उन्हात फोटोशूट करतात म्हणजे मानलं यार ना खतरनाक. पण ही जी प्लेस आहे ना एक नंबर प्लेस. मी 1-2 फोटो काढून घेतो थांबा. तर आता एंट्री होते वृंदावन फॉरेस्ट. चला आता इकडे काय ते पटपट एक्सप्लोअर करूया म्हणजे यार खूप भारी जागा आहे. आता वृंदावन फॉरेस्टमध्ये लेट्स गो. कसं वाटतंय गारगार. वा बाई वा इथे छान जागा आहे बघा. फक्त असं प्लास्टिक वगैरे कुठे टाकू नका. कृपया यमुना नदी में कुछ खाने की वस्तू ना डाले. मस्त ते बघा खूप छान जागा आहे तिकडे पण मस्त. तिकडे जप चाललाय आणि इकडे असं छोटंसं असं गार्डन आहे. इकडे थांबा इकडे काहीतरी आहे दाखवतो तुम्हाला एक मिनिट. बघा रावला मस्त ना किती छान दाखवलंय बघा. मस्त दाखवलं. ब्युटिफुल जागा आहे. आपले श्रीकृष्ण लल्ला आणि
राधे राधे. चला आता जाऊया पुढे. तर इथून स्टार्ट होऊन परिक्रमा मार्ग आहे आणि गर्ल्स आपल्यासोबत आहे. चला बाकीचे तर गेलेत पुढे, बट हे काय इकडे जन्मस्थान दाखवलं गेलं. अरे बाप रे, एवढी लोक एका टायमाला. थांबा रे, चक्का जाम झालाय. इकडे हे बघा कालिया नाग. ट्रॅफिक आहे. थांबा थांबा, त्यांना आधी जाऊ द्या मग आपण जाऊया. अरे बाप रे. चला चढूया ब्रिजवर. याच्यात थांब, कोई फिश आहेत आतमध्ये हलके हलके. इथून पण दाखवत आहे. हे बघा दिसत आहेत की माहिती नाही, पण आहेत, कोई आहेत कोई. ते बघ 1 2 3 4 आणि असा इकडे व्ह्यू समोर ते बघा. अरे बाप रे, इथे बघा. स्विमिंग येते तुला? हा येते ना, तरंगतो मी डायरेक्ट वरती. खूप मस्त. अरे बाप रे, बघ हे झुंड झालं रे. हे बघ. ओंकार कुठे गेला? ओंकार, अरे काय भाई, एक नंबर. अरे खायला तर दे त्यांना. हे हा खायला. ओंकारला टाका रे. ते टाकते बघ. पायाने टाक ना, पायाने टाक. कैसे लग रहा है आपको इनको देख के? अच्छा बहुत अच्छा. भूक लागली मला. हे कुरकुरे टाकला हो बघ, आई शपथ. किती बघा, किती मासे आहेत बघा. पाणी घाण. मस्त बाप रे. ते पण सगळे कोई आहेत. हे तो कट करून टाका. ते बोलले माशांना देणार आहे. मस्त यार, एक नंबर जागा. आणि मागे बघा, ते बघा 1 2 3 तिकडे पण जायचं. आपण आता आले ब्रह्मांड घाटवर. हे बघा भाई, किती क्लोज फिशेस आहेत बघा भाई. खूप खूप बघा इथे खाली. आणि वरती इकडे एक, इथे 2. इथे आता फोटोशूट. काय आलं बघा, कसे बोलवत आहेत फोटो काढायला नुसतं. आलो आलो काहीतरी प्लीज. बाप रे, कसं काय काय आज पहिल्यांदा प्लीज बोलताय. कसं दाखवा इकडे, हंबल रिक्वेस्ट. काय बोलला? छपाक किती आहे बघ. बाप रे, फोन कोणाचा आहे? आपलाच आहे. आपलाच आहे ना. बघ कसं बघ, एक नंबर ना. काय बोलणार तू? मस्त आहे रे. कारण किती मासे सोडलेत. हे खाली जातात की नाही काय माहिती. बघ इथे खाली आहे, गेला कुठेतरी फोन. हे बघा ओमकार. आता ओमकार बघा कसा रडणार आहे तिथून फोटो काढण्यासाठी, काय माहिती कसं. आणि हे झाड बघा, हे वालं, हे मस्त झाड आहे. एक नंबर झाड आहे. म्हणजे काय बोलायचं रे, एवढे मला कधी कधी वाटतंय काय नकली झाड आहे की असली झाड आहे काय समजत नाही, बट खूप छान आहे. हे बघा किती बघा मासे. बाप रे बघा, साहिल आपला फिश मच्छांना दान करू. अरे हा बघ, अरे हा बघ, अरे हा बघ कॅटफिश. अरे बाप रे, किती फिश आहेत. हे बघ बापरे, खूप खतरनाक फिश आहेत. आणि वरती फोटोशूट एक नंबर. हा घ्या घ्या घ्या. तर फायनली फोटोशूट संपला आणि किंजलचा फोनचा वॉटरप्रूफ टेस्टिंग पण झाली यार, एक नंबर. सगळे मासे एकदम जवळून बघितले आज. पाणी खराब असल्यामुळे नाही बरोबर आलं. हा असं आहे काय, ठीक आहे. पाणी खराब होतं. काय वाटलं तुमच्या फोनचं वॉटरप्रूफ टेस्टिंग करून? हा, ते चांगलं झालं. हा. पण जरा पाण्याची म्हणजे क्लिअरिटी, विजिबिलिटी. इम्प्युअर होतं पाणी, त्यामुळे नाही आलं, दिसले नाही मासे. ठीक आहे ठीक आहे, कोई बात नाही. आता आपण जाऊया पुढच्या परिक्रमेला, परत एकदा सुरुवात. आणि यार झाडं एक नंबर लागते तिकडे, आजूबाजूचा नजारा एक मिनिट दाखवतो थांबा. हे कुठचं झाड आहे? काय अर्षदा, काय लग रहा है? कॅमेरे में फोकस. आता दमायला झालं. हां, अजून ओंकार बोलतो खूप बाकी. अजून
वरती पण परिक्रमा मार्ग आहे आणि आता ही परिक्रमा मार्ग इकडनं. हे पण हा पण रस्ता. हे भारी ठेवलं आहे, सुका कचरा ओळा कचरा, सुका कचरा ओळा कचरा. आणि ओ वाव, हे कोण, कालिया नाग. इकडे दाखवा, हे भारी दाखवलं, हे मस्त दाखवलं आहे. कालिया दमनचं कालिया नागचा वध डायरेक्ट कालिया घाटवर, मस्त आहे. आणि हे बघा काकू, ऊन लागतंय काकू बनवायला तर काय म्हणतो. आणि इकडे परत एकदा तिकडे मासे मस्त. तो व्ह्यू दाखवा कुठचं, इथून ते दिसतंय ते. हे बघा छान व्ह्यू दिसतो इथून. तर मित्रांनो आता फायनली परत एकदा आम्ही हरवलोय आणि आता आम्ही कालियागड बघून झालंय. आता यमुना, हे काय होतं, हे काय होतं हे? या मंदिराचं नाव काहीतरी समाधी वगैरे. तेव्हा येत ना राधा वल्लभ मंदिर. नाही गोपाल समाधी. गोपाल समाधी आहे. भाई यार एवढं मोठं आहे. राधा हे आम्ही इथे मंदाना हरवून गोपाल. गेलो. गोपाल टेम्पल हे बघा इथे आहे आता आम्ही. आता आपण इकडे ब्राईटनेस वाढव जरा, आता याच्यात आपण नाही इथे दिसत आहोत ना. आहे. बघा आता क्लिअर दिसेल. आता कुठे जायचं, D10. काय बापरे किती मोठे आहे. पण मध्ये आहे. आता हा रस्ता इकडे आहे. यमुना मध्ये आता आताशी यमुना फिरलोय. हे बघ आपण मथुरामध्ये होतो. आता आपण मग यमुना मध्ये आलो. खूप जास्त फिरायचं आहे अजून. अजून आता आपल्याला इथे जायचं. आता इकडे जायचं आपल्याला, या रस्त्याने सरळ इकडे. आणि अजून एवढं बाकी आहे. गोकुल महावन इकडे जायचं आपल्या समोर असायला. कुठे, इकडे जायचंय की इकडे आहे? इकडे ना. तर चल थांब, जेवून घेऊ. जेवायला कुठे जायचंय? ते लोक कुठे गेले? तर आता ठरले, चला आता जेवून घेऊया आणि मग नंतरचं परत एकदा एक्सप्लोर करायला सुरुवात करूया. लोकेशनवर बघ, ही कोणती जागा आहे, किती मस्त जागा आहे यार. बापरे, साक्षी चल बीच में से हटो. आणि एवढ्या किती सुंदर जागा आहे. आता राहिली. आता मी तर डायरेक्ट इकडे जाणार आणि मागचे लोक मागेच आहेत. जाऊ द्या, खूप ऊन आहे. हे बघा, जाऊया. बांबूची झाडं, छोटीशी गँग, काही लोक हरवलेत. काय बोलणार, 2 शब्द हरवले लोकांसाठी. खूप मोठी जागा आहे यार. आणि आता दोघच जण आहेत म्हणून 2 शब्द हरवले. एक साहिल, एक प्रथम. एक शब्द दोघांसाठी. आधी या मंदिरात जाऊन येऊया. एंट्री वाकून घ्यायला लागेल. अरे बापरे, काय, हरे कृष्ण हरे राम हरे कृष्ण हरे राम, श्री कृष्ण गोविंद हरे मोरा. हातून असा काही सीन आहे. स्वामी माझा हात बघा, माझ्या हाताचं भविष्य काय लिहिलंय जरा सांगाल का? हे प्रभू, थांबा रेकॉर्डिंग. स्वामी माझा हात बघते. हे बघा, भविष्य बघितलं जाते इथे. लाईन तुमची बोलतीये. हा, काय बोलते? हो बापरे, बायका किती बायका? 6 बायका. 6 बायका कसा सांभाळशील? आणि 12 संभव नाही, जे दिसले मी ते सांगतो तुम्हाला. तो रोहित आहे, तो कसं पण संभाव करू शकतो. अरे सॉरी. बाबा जरा नीट बघा डोळे, माझा चष्मा घ्या पाहिजे तर. तुला चष्मा. पोरा बाळांबद्दल जरा सांगा. पोरा बाळांबद्दल पोरा. अरे त्याचं खूपच आहे. दुसरा दाखवा. कोणती टीम बनणार आहे ते जरा सांगा ना. काय सांगू? कोणती टीम बनणार आहे? आम्हाला गेला. बघा, इथून इथे गेला तुम्ही तर फुटबॉल टीम बनते. फुटबॉल टीम? जर तुम्हाला कबड्डी टीम बनवायची आहे, तुम्हाला इथून खालून जावं लागेल. समजलं? म्हणजे आयुष्यात भरभराट आहे की फक्त बरोबर. तुम्ही कधी पण चालू करू शकता. उद्यापासूनच चालू करा. बाबा तुम्हाला हात बघता येत नाही, आम्हाला मी तुमचा हात बघतो. नको. नाही बाबा थांबा. बाबा मला बघू द्या. बाबा मला हात तुमचा बघायचा आहे. बाबा तुमच्या हातामध्ये. बाबा फसले. बाबा फसले. हम लोग आधे में थक गए. बहुत मजा आया. आणि अजून पण खूप बाकी आहे. आमचे 2 प्लेअर हरवलेत आणि 1 प्लेअर त्यांना फोन करून कॉन्टॅक्ट करतोय. तर भेटेल लवकरच, तोपर्यंत थोडीशी विश्रांती. तर आता आपण कुठे चाललोय? आपण आता बरसाना. हा, इकडचा समोर रस्ता आहे. तर चला चला. बरसानामध्ये. ओ भाई, आंधळे माणसं. काढ. आणि हा रस्ता बघा यार, खूप छान आहे. प्रत्येक जागी यार यांचा फोटोशूट. कसं होणार? बरसानामध्ये जायचा रस्ता असा आहे. प्रथमेश भाई, हे बघा वरती बघा, आणि वरतून असं सीन.
अजून 4 फोटो आहेत माझे तुझ्या मोबाईल मध्ये. बरसाना भाई, बरसाना में एकदम बरसाना आहे यहाँ पे. काय बोलू नाही शकत. तर मागे मस्त फोटोशूट चाललाय आणि साहिलला काय बोलणार भाई, साहिलला फोटो काढायची गरजच नाही. साहिलचं ऑलरेडी फिक्स आहे. जाऊ द्या फोटोशूट जल्दी खतम करो, बरसाना पण पुढे पण जायचंय. तर गाईस आताच एक न्यूज समजले, जेवण 2 वाजेपर्यंत आहे आणि आता वाजले 1:30, अर्धा तास आहे. तर आता पटपट भोजनालय शोधायचा कार्यक्रम सुरू आहे. मागे बघा सगळेजण एकदम खतरनाक शोधतायत. आता इकडे बघा असा काहीतरी आहे. तर चला पटपट भोजनालय शोधूया आणि जेवायला जाऊया. तर मित्रांनो फायनली आम्ही जेवण घेतलंय. जेवणामध्ये हे बघा, हिला भात बघा केवढूसा दिलाय. भात, भाजी आणि चपाती सगळ्यांना सेमच आहे. आणि ओ बघा आधीच सुरू करून ठेवलंय. आणि अजून पण आपले 2 प्लेयर यायचे बाकी आहेत. ती मागे आहेत पण त्यांची वाट बघूया आणि मग एकदाच सुरुवात करूया. कुठे गेलेत काय माहिती, पण जाऊ दे मी सुरुवात करतो, मला लागली आता भूक. तर चला सुरुवात करूया. फायनली ओमकार मेन्यूमध्ये काय काय दाखव. माझ्याकडे बघा काय काय, पनीरची भाजी, चवळीची भाजी, हे काय चण्याची भाजी, श्रीखंड, पुरी, भात, डाळ. आणि तुझ्याकडे काय काय. अरे हा याच्याकडे अजून एक आहे, हे पनीर किंग. चला पनीर खाऊ. अजून कूट पण बाकी आहे ना शेंगदाण्याचा, तो तर दे. जाऊ दे शेंगदाण्याचा कूट नको, हेच खाऊया. आलेला आहे शेंगदाण्याचा कूट. ह्याला कुठे टाकू पण, कुठं साईडला ठेवतो. मस्त, चला सुरुवात करूया परत एकदा. किती गरम. आफ्टर मित्रांनो पूर्ण ताट रिकामी झालंय. हर्षदा, साक्षी, ओंकार श्रीखंड आराम से. तर मित्रांनो हे बघा इथे आहे ललित भवन आणि इथेच आहे जेवणाचं. 2:30 वाजेपर्यंत इथे जेवण भेटतं आणि त्याच्यानंतर काय माहिती, पण आम्ही 2:30 वाजायच्या अगोदर आलो आणि खूप मोठं भवन आहे इथे. खूप छान, खूप सुंदर प्रसाद. आधी जेवण नंतर प्रसाद आणि खूप छान होतं यार, मस्त वाटलं. तुम्हाला तसं दाखवलं, तुम्ही बघितलं तर कधी पण या तर इकडेच जेवायला या, खूप छान भेटतं. आणि आता आम्ही चाललो आहे थोडासा आराम करायला आणि मग परत फिरणार आहे. थोडंसं अजून बाकी आहे आमचं. काय बोलतो साहेब, अजून काय काय बाकी आहे आपलं? अजून आपले 2 ते 3 मेन स्पॉट बाकी आहेत. ते आम्ही लवकरच थोडी विश्रांती घेतल्यानंतरला पुन्हा एकदा. काय मराठी बोलतोय, थोडी विश्रांती. भाई एवढं परफेक्ट मराठी आयुष्यात मी कधी बोललो नाही. मी पुणेरी. ढंका टाकरा. चला. तर मित्रांनो आता आम्ही आलो गिफ्ट शॉपमध्ये आणि ओमकार इथे गिटार वाजवण्याचा प्रयत्न करते. वाजव ना. वाजतच नाही. गिफ्ट शॉपमध्ये जरा आजूबाजूला बघूया. समोर बघा वरती पेंटिंग बघा, खूप छान आहे ते. 400 रुपयाला पर्स वगैरे मस्त. हा पण हा छोटावाला वाटतं सेम आहे. आणि श्रीकृष्ण स्मार्ट टीव्ही खाड करत नाही, पण घालतो ना, हे पण घालतो ना, दोघं करू ना स्मार्ट. अरे ओंकार विकत घ्यायला होतील. नाही घाल. हे आलेत फिरायला, देवदर्शन करायला आणि प्रसाद खाऊन असे झोपलेत. हा आमचा व्हिडिओ क्रिएटर. हे बघा डाळ भात खालाय, सर्व प्रसाद खाऊन त्यासाठी आम्ही फिरलो आणि 1 तास जेवलो मस्त पोट भरून. त्याचेच आता दुष्परिणाम आम्हाला भोगावे लागतात. अजून पण खूप काही पॉईंट आहेत ते आम्हाला कव्हर करायचे आहेत. तर चला पटपट आपण आजचा म्हणजे जे पण पॉईंट्स बाकी आहेत ते कव्हर करून घरच्या दिशेने निघूया. तर बाकीचे पॉईंट्स दाखवतो चला. तर मित्रांनो फायनली सगळं फिरून झालेलं आहे आणि आता आम्ही खूप दमलेलो आहे म्हणून आता इकडे मस्तपैकी बसून एक्झामची मीटिंग चालली. भाई वातावरण बघा किती भारी आहे. मस्त वरती सूर्य आपला चमकतोय आणि भाई ग्रीनरी बघा. काय बोलणार म्हणजे एकदम खतरनाक. काय बोलणार तिकडे शब्दच कमी आहेत. आणि आजचा दिवस पूर्णपणे सफल गेलेला आहे. हर्षदा बघा एक दिवस गौर से देखिए. काय तुझ्याकडे कधी शब्द असतात ते ओंकार सारखा करू नको. कसं होतं, शब्दच नाही. तुझ्याकडे काही 2 शब्द असतील तर तुम्ही बोलावे. तुझ्या व्लॉग मध्ये मी काय सांगू. हा दाखव बरं ते.
ओमकारच्या भाषेत शब्दच नाही. ओमकार रिक्रिएट दिस. मोमेंट. अभ्यास करायला तर चला, एक्झामचा टाइम टेबल आलेला आहे आणि आजपासून आपण एक्झामची तयारी करायला सुरुवात करूया. असं बोलून मी जवळजवळ 2 दिवस अगोदर अभ्यास करायला सुरुवात करणार. तर चलो, आज के लिए बस इतना ही. तर मित्रांनो, फायनली आपलं दर्शन झालेलं आहे. डिस्कशन चाललंय आपण परत घरी कसं जायचं, कारण इकडनं घरी जाणं खूप कठीण आहे. तर बघूया आता हे लोक काय बोलतात. आणि आजचा व्हिडिओ आपण इथेच संपवूया, कारण खूप जास्त आता जमा झालंय. आणि तर चला, डिस्कशन आहे का तुम्ही आता. 30 आणि 40 असे पण 100च्या आसपास जाणारच आहेत. 70 रुपये तशाने जातात आणि हा 100 रुपयाला पालघर. हा ना, 30 रुपये जास्त जातात फक्त. चलो गाइस, फाइनली हम निकल पड़े घर पे और मस्त क्या है. ओ गाइस, डीजे रिमिक्स, माऊ इन द हाउस. काय आवाज आवाज यो यो यो. हा, मस्त काहीतरी फ्राय करतोय. हा, ते कोंबडीची पाया पाया सूप. बघ इकडेच पाया सूप.